बघता क्षणी झाली ना तुम्हाला इच्छा बनवायची, इतकी टेस्टी लागते, नक्की ट्राय करा तुम्ही। तर स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे अस्सल सातारी पद्धतीने आपण इथे काळ्या घेवड्याची आमटी बनवणार आहोत। मी ज्याप्रमाणे बनवते ना त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते। काळ्या घेवड्याची आमटी भाकरी बरोबर, चपाती बरोबर खायला अप्रतिम लागते। काळा घेवडा इथे भिजत टाकला होता, 5 तास आपण इथे छान भिजवून घेतलेला आहे। असा प्रॉपर काळा घेवडा असतो, भिजवल्यानंतर याचा थोडासा कलर इथे चेंज होतो। भातासोबतच आता कुकरमध्ये भात लावणार आहे ना, त्यासोबतच आता हा घेवडा पण मी इथे शिजवून घेणार आहे। आता वाटण्यासाठी ना इथे आपण अर्धी वाटी इथे खोबरं घेतलेले आहे, ते याच्यामध्ये मी ॲड केलेले आहे। इथे मी सुक्कं खोबरं घेतलेले, हवं तर तुम्ही ओलं घेतलं तरी चालेल। त्यानंतर इथे आलं आणि लसूण घेतलेले, ते पण आपण इथे मिक्सरमध्ये ॲड केलेले आहे। आपण इथे थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि हे मिक्सरला आहे ना छान असं बारीक करून घेणार आहे। एवढंच वाटणात घेतलेले, अजून इथे मी काहीच घेतलेलं नाही आहे, फक्त आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर हेच वाटण घ्यायचं। हे बघा इथे मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा इथे छान मस्त असा घेवडा इथे शिजला गेलेला आहे। 6 शिट्ट्या करून घेतलेल्या इथे मी कुकरचे 6 शिट्ट्या केल्या ना की छान मस्त असा शिजल्या जातो। इथे आपण गॅस चालू केला, कढई ठेवलेली आहे, 2 पळ्या इथे तेल ॲड केलेलं आहे। इथे मी जिरे टाकून घेतले 1 चमचा भरून, 1 चमचा भरून इथे मोहरी पण ॲड केलेली आहे। त्यानंतर इथे थोडासा कढीपत्ता ॲड केला। जिरे मोहरी इथे हलकेसे फ्राय झाले ना की लगेच आपण हे जे वाटण केलेलं आहे ना ते याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे। आता आपण हे वाटण पण याच्यामध्ये आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे वाटेल की आपण इथे मसाला टाकल्यानंतर लगेच इथे तेल दिसत नाही आहे, पण आपण जसा हा मसाला फ्राय करू ना तसं तसं आपलं तेल इथे मसाल्याला सुटायला सुरुवात होती आहे। आता इथे मी 1 टमॅटो चिरून इथे ॲड केलेला आहे। टमॅटो पण आपण इथे छान मस्त कच्चेपणा जाईपर्यंत इथे फ्राय करून घेणार आहोत। आता 1-2 मिनटं आपण इथे छान मस्त फ्राय करून घेणार आहोत। आता हा मसाला आहे ना जसा जसा फ्राय होईल ना तसं तसं इथे छान मस्त तेल सुटणार आहे। आता इथे हळद टाकून घेतली अर्धा चमचा, आणि हळद टाकल्यानंतर सर्वात मेन म्हणजे इथे आपण कांदा मसाला इथे टाकून घेणार आहे। इथे अर्धा चमचाच गरम मसाला ॲड केलेला आहे। आता आपण हे याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। हे छान असा मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण ज्या भांड्यामध्ये मसाला बारीक केला ना त्याच्यामध्येच मी थोडंसं इथे पाणी ॲड केलेलं आहे। हे पाणी ना ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं, जास्त इथे पाणी ॲड करायचं नाही। इथे मी अर्धा कपालाही कमी इथे पाणी ॲड केलेलं आहे। आणि आता हा मसाला आपण याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत। आणि इथे तुम्ही मसाला पण बघू शकता किती छान मस्त असा फ्राय झालेला आहे। चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता इथे मीठ मी छान इथे मिक्स करून घेतलेलं आहे। आपण इथे सुक्कं खोबरं घेतलेलं होतं ना वाटणामध्ये, आणि ते सुक्कं खोबरं आपण इथे तेलामध्ये छान फ्राय केलं ना की मस्त असं फ्राय झाल्यानंतर तुम्ही बघू शकता छान तेल सुटतं इथे। तुम्ही या मसाल्यावरनंच अंदाज लावू शकता की आपली घेवड्याची आमटी इथे किती टेस्टी होणार आहे। मसाला पण तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा छान फ्राय झालेला आहे। आता मसाला छान फ्राय झाला ना की जे आपण घेवडा इथे कुकरला उकडून घेतलेला होता ना त्याचं पाणी पण फेकायचं नाही, त्या पाण्यामध्ये छान सत्व असतं, ते पूर्ण आता आपण ह्याच्यामध्ये हे ॲड करून घेणार आहोत। छान मिक्स करून घेऊया। तुम्हाला इथे कितपत पातळ हवी नाही ही आमटी त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकता, फक्त पाणी इथे गरम पाणी ॲड करायचं। बघा इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। काळ्या घेवड्याची आमटी बघता क्षणी झाली ना तुम्हाला इच्छा बनवायची, इतकी टेस्टी लागते, नक्की ट्राय करा तुम्ही। इथे मी थोडंसं अर्धा ग्लास भरून गरम पाणी ॲड केलेलं आहे।
या घेवड्याच्या आमटीला आहे ना मेन म्हणजे कांदा मसाला आणि जे मी वाटण केलं ना ते वाटण. तसंच सेम तुम्ही ही आमटी बनवून बघा, खायला अप्रतिम लागते. छान घेवडा आपला शिजलेलाच आहे. आता आपण याला छान मस्त अशी दणदणीत उकळी काढून घेऊया. इथे मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्हाला जर ही माझी काळ्या घेवड्याची आमटी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. अजून इथे ना मी 1-2-3 मिनटं याला छान उकळून देणार आहे. आणि बनवणार ना तुम्ही अशी अस्सल सातारी पद्धतीने काळ्या घेवड्याची आमटी. जेवढी ही भाजी दिसायला छान दिसते ना तेवढीच ती खायला खूप छान लागते ही आमटी. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. अशीच एक छान रेसिपी घेऊन. बाय.